100 बिया घ्यायच्या. किती बिया घ्यायच्या? 100 बिया घ्यायला सांगायच्या. आणि 100 बियाच्या त्याच्या लाईन कुणाला येतं त्या लाईन करायला? एक जण या फक्त, एक जण या. एक जणच या. काय करायचं माहितीये का? 10 ची लाईन करायची. आता 10 लाईन करायच्या. 10 ह्या लाईन मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6. पुढे काम करायचं. साधं घ्या. बाकीच्यानी खाली बसून घ्या. दिसतंय खाली बसून पण तुम्हाला. हे पोतं जे आहे, हे पोतं जे आहे ना, हे पोतं असं दुमडून घ्यायचं. असं फोल्ड करायचं हे पोतं. हे पोतं असं फोल्ड करून घ्यायचं. आणि ह्या पोत्याला दोन्ही साईडनी सुकड्या बांधून घ्यायच्या. इकडच्या साईडला एक बियाणं करू नये म्हणून इकडच्या साईडला एक सुकडी बांधायची आणि इकडच्या साईडला एक सुकडी बांधून घ्यायची. आणि हे बियाणं हे काय करायचं माहितीये का? सावलीला, तुमच्या घरामध्ये सावलीला सूर्यप्रकाशाचा उजेडाला उजेड पण यावं त्याच्यावरती. अशा पद्धतीनं सावलीला 5 दिवस ठेवून घ्यायचं. त्याला पाणी घालत राहायचं आणि ते बियाणं 5 दिवसाच्या नंतर हे उघडून बघायचं. 5 दिवसाच्या नंतर तुम्हाला ते बियाणं उगवलेलं असेल. जर ह्या 100 किती टाकलेले बिया? 100. ह्या 100 बियापैकी 75 बिया, किती बिया? 75 बिया जर उगवल्या तर ते बियाणं पेरणीसाठी योग्य आहे, चांगलं आहे, पेरायला जमतंय असं तुमच्या आई वडिलांना सांगायचं. सांगताना घरी गेल्यानंतर कोण कोण सांगताय? पण मी आता काय सांगते ते कोणाला सांगता येईल? कोण सांगते समोर? हे सगळ्यांनी ऐका. आडव्या उभ्या 100 बियाच्या वळी करायच्या आणि आपल्या घरात सूर्यप्रकाशात ठेवायचं. त्याला 5 दिवस दररोज पाणी घालत राहायचं. पाणी घालत राहायचं आणि 5व्या दिवशी बघायचं. 75 बिया जरी उगवल्या असतील तर पेरण्यासाठी योग्य. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा.